आता आमच्या इकडे एक घाट आहे, तिकडे एक ना बस पलटी झाली होती पूर्ण. ओके. पूर्ण पॅसेंजरची ना बस पूर्ण पलटी झाली होती आणि 90% पब्लिक ऑफ ऑफ झालेले सगळे. झालेले. तर तिथे त्याच पट्ट्याला रात्रीच्या वेळेला एस टी चालली होती. रात्रीची कोकणातली जी आपली एस टी असते, एस टी चालली होती. एस टी पूर्ण खाली होती, कंडक्टर होता आणि ड्रायव्हर होता. ठीक आहे. आणि त्यांना रस्त्यामध्ये अचानक ना खूप मोठा घोळका दिसला माणसांचा रात्री. अरे बापरे. समोर उभे आहेत, लग्नाची कपडे घातलेत, बायका नटून आहेत, मस्त माणसं सफारी वारी घालून उभे आहेत. आणि त्यांनी रस्त्यावर गाडी थांबवली एस टी. नाही नाही, आम्हाला अरे आमची गाडी खराब झाली, आम्ही रस्त्यावर थांबलोय असं तसं. तर ते ड्रायव्हर की ठीक आहे, गाडी तशी पण खाली आहे, आम्हाला पुढे सोडा म्हणून तुम्ही लोकांनी. तेवढं ठीक आहे. तर ते ड्रायव्हर सांगत होता की चढले सगळी बस भरली आमची आणि एवढं ते लोक बडबड करतायत, म्हणजे अक्षरशः आपल्याला डोकं दुखेल एवढी ती बडबड करतात ते लोक. एकदम कसं होतं गोंधळ त्या बसमध्ये, कोण कोणाशी काय बोलतोय सगळं चाल, लहान पोरं वगैरे सगळं होतं त्यामध्ये. तो तिकीट काढायची, तर तिकीट काढावी लागेल. तो कंडक्टर बोला सगळ्यांची असं. तर त्यांनी थांबा 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 थांबा, बस थांबा सांगितलं. पुढे जाऊन थोडंसं 1 किलोमीटर गाडी गेली असेल, बस थांबा 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 सगळे ओढायला लागले. त्यांनी एस टी परत थांबवली ते जंगलामध्ये. सगळे उतरले खाली आणि गायब झाले. ओके. कंडक्टर मेला अच्छा, हे बघितल्यावरती. ऑन दी स्पॉट. ड्रायव्हर होता, कंडक्टर ऑफ झालाय सगळं बघितलं, म्हणजे असे उतरले आणि गायब झाले. तर तो एक भयानक एक्सपिरियन्स आहे. त्यांनी त्या ड्रायव्हरनी तशीच ती एस टी त्याला घेऊन, त्याला काहीतरी अटॅक वगैरे आलं कंडक्टरला, बरोबर. आणि तशीच घेऊन पुढे एक तालुका आहे तिकडे गेले आणि मग हे सगळं प्रकार सांगितलं त्यांनी की असं. तेव्हा सांगितलं की ते त्यावेळेला एस टी हे झाली होती आणि पूर्ण पॅसेंजर हे झालं होते आणि ओके. तेच हे इथे त्यांना दिसलं अरे बापरे. घाटामध्ये.